नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीज मधील अंतिम व्हिडिओमध्ये। कारण की या सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ राहणार आहे। हो, आपल्यापर्यंत सुद्धा न्यूज पोहोचलीच असेल, कारण की गेली 5 वर्षापासून समृद्धी महामार्गाच्या कामाची अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळालेली आहे। परंतु आता यानंतर मात्र समृद्धी महामार्गाचा प्रवास तुमच्यासाठी नागपूर ते ठाणे पर्यंत सुसाट होणार आहे। हा प्रवास तुम्ही आता विना अडथळा करणार आहात, कारण की समृद्धी महामार्ग लवकरच ओपन होत आहे ठाणे पर्यंत। आणि ही बातमी मात्र 100% खरी आहे। कधी होणार आहे समृद्धी महामार्गाची ओपनिंग, कुठे रंगणार आहे हा अंतिम उद्घाटन सोहळा, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करायला विसरू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाला समृद्धीकडे घेऊन जाणारा हा प्रकल्प म्हणजेच समृद्धी महामार्ग होय। 701 किलोमीटर लांबीचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा आतापर्यंत 3 टप्प्यामध्ये खुला करण्यात आला होता। त्यापैकी नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये खुला करण्यात आला होता, तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा 80 किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता। आणि गेल्या वर्षी तिसऱ्या टप्प्यामध्ये भरवीर ते इगतपुरी पर्यंतचा 25 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। आता मात्र उर्वरित 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला असून 5 जून 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेवटच्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे। तसेच नागपूर ते मुंबई पर्यंतचा 701 किलोमीटर लांबीचा वनवास आता संपणार आहे, कारण की नागपूर ते मुंबई पर्यंत आपण गेली कित्येक वर्षापासून समृद्धी महामार्गाने प्रवास करण्या इच्छुक आहात। आता मात्र महाराष्ट्राच्या जनतेची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। 5 जून पासून तुम्ही लिगली नागपूर पासून मुंबई पर्यंतचा भरधाव वेगाने हा प्रवास करू शकता। हा शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा म्हणजेच 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा सर्वात कठीण टप्पा होता, कारण 76 किलोमीटर पैकी बराचसा भाग हा डोंगराळ दऱ्याखोऱ्याचा प्रदेश आहे आणि याच भागामध्ये एकूण 5 बोगदे निर्मिती करण्यात आले आहेत। त्यापैकी इगतपुरी ते ठाणे जिल्ह्याला जोडणारा 7.78 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगद्याचा देखील समावेश होतो। या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर अगदी 8 मिनिटात पार करण्यात येणार आहे। हा उद्घाटन सोहळा ठाण्याऐवजी इगतपुरी या ठिकाणी होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे। तेव्हा आता आपण येत्या 5 तारखेपासून विना अडथळा नागपूर ते ठाणे पर्यंत लिगली समृद्धी महामार्गाने प्रवास करू शकतो। शेवटी एकच सांगणे, या महामार्गाने वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक प्रवास करा आणि तुमचा प्रवास सुखरूप हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।